किती टाइमपास करत बसले दोघे. किती वेळ झाडू करायचा होता. ऐश्वर्या, अगं हे काय करतेस तू? सगळी कामं सकाळीच झाली आहेत, आता का झाडू मारतेस? तेच ना, मला माहितीच नाही ना वहिनी घरात कोणतं काम कधी होतं. मी तर ऑफिसला जायचे ना, पण आता मी घरीच आहे. ॲक्च्युली वहिनी, तुला हॅट्स ऑफ आहे. तू इतकी कामं कशी करतेस? म्हणजे सगळं घर सांभाळतेस. मी इथे फक्त झाडू मारलं तर माझी कंबर गेली. ऐश्वर्या, कशाला करतेस मग? म्हणजे नाही झेपणार तुला, सवय नाही ना तुला कामाची. असं अचानक काम करायला लागलीस तर आजारी पडशील. खरंय वहिनी, मला पाणी देतेस थोडंसं प्लीज? हो, लगेच आणते. मम्मा. हे घे. थँक्यू. अगं हळू. वहिनी थोडं अजून देते प्लीज? आणते. ती कुठे झाडू मारते? बसली निवांत, आराम करते. अगं तू यायला उशीर केलास ना, नाही तर गंमत बघायला मिळाली असती. आई बाबा, तुम्हाला काही हवंय का? नाही. अमृता वहिनी, तू पाणी का आणलंस माझ्यासाठी? नाही म्हणजे मी कधी तुला पाणी मागितलं? मला नको होतं पाणी. तू का आणून दिलंस मला पाणी? अगं तूच तर म्हणालीस ना आता की मी खूप दमले, मला पाणी आणून देशील का? अगं मी तुला म्हटलं मला खूप दमायला झालंय, पाठ दुखते, पण मी तुझ्याकडे पाणी नाही मागितलं. उलट मी तुला विचारलं तुला पाणी हवंय का, असं झालं. मी तुम्हाला सांगते, हिलाच पाणी हवं असणार, पण तेवढ्यात आपल्याला बघितलं ना, म्हणून ही अशी नाटकं करते ती. अच्छा, हो का? मी बहुतेक चुकीचं ऐकलं असेल. तू चुकीचंच ऐकलंस. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला का सांगेन ना, पाणी हवं असेल तर मी माझं माझं करेन काम. मी आणेन पाणी स्वतःसाठी. तुला का त्रास देईन? तू इतकं घर सांभाळतेस, इतकी कामं करतेस, का त्रास देईन मी तुला? आणि आता काय, मला माझी कामं स्वतः करायची सवय करून घ्यावी लागेल ना. मी झाडू किचनमध्ये ठेवून येते. बापरे,